आणि प्रामुख्यानं मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद आणि लातूर या 3 जिल्ह्यांमध्ये ते आकडेवारी चारा छावण्या शासनाच्या परवानगीने उघडण्यात आलेल्या आहेत. आणि या ठिकाणी मधल्या कालखंडामध्ये पाऊस पडला आणि काही अवकाळी पाऊस पडला, त्यामुळे रब्बीच्या पेरण्या जवळपास 60-70% जमिनीवर झाल्याच्या नोंदी झाल्याचा अहवाल जिल्हाधिकारी त्या काळामध्ये दिला होता. 70% वर काही जिल्ह्यांमध्ये तर झालं. आता जो त्या ठिकाणी पेरण्या झाल्या होत्या त्याचा चारा मोठा झाला, उत्पादन नाहीये पण चारा झाला. असा जो चारा आहे तो बीड जिल्ह्यामध्ये 3,80,000 मेट्रिक टन, उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये 2,70,000 मेट्रिक टन आणि लातूर जिल्ह्यामध्ये 4,25,200 मेट्रिक टन. 4,25,200 मेट्रिक टन चारा नव्यानं उपलब्ध झाल्याचा अंदाज जिल्हाधिकाऱ्यांनी शासनास कळवलं. आणि त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलेलं आहे की ज्या ठिकाणी चारा उपलब्ध आहे, ज्या ठिकाणी त्या ठिकाणच्या चारा छावण्या ह्या तात्पुरत्या बंद कराव्या, असा 3ही जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी अहवाल पाठवलेला आहे. आणि त्या अहवालानुसार ज्या ठिकाणी ही एवढ्या साधारण 11-12 लाख टन चारा उपलब्ध आहे, अशा ठिकाणी ज्या ठिकाणी चारा आहे त्या ठिकाणच्या छावण्या तूर्त बंद करण्यात याव्या, अशा स्वरूपाच्या सूचनाही सरकारने दिलेल्या आहेत. परंतु लोकप्रतिनिधींची मागणी काल सकाळीच आल्यानंतर त्यांनी एक बाब प्रामुख्यानं लक्षात आणून दिली की चारा उपलब्ध आहे ही गोष्ट खरी आहे, परंतु छावण्या बंद केल्यामुळे जनावरांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न त्या त्या ठिकाणी मिटणारा नाहीये. म्हणजे चारा मिळेल पण पाणी मिळणार नाही. आणि मग चारा छावण्यांचा बंद करण्याचा फेरविचार करावा अशी मागणी शासनाकडे आल्यानंतर काल रात्रीच आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत की या 3ही जिल्ह्यामधल्या चारा छावण्या बंद करू नये. पुढील आदेश येईपर्यंत कोणतीही कारवाई करू नये. ह्या चारा छावण्या सुरू ठेवण्यात याव्या, अशा रात्रीच आदेश दिल्यामुळे एकही चारा छावणी बंद करण्यात आलेली नाही. आणि ज्या ठिकाणी आवश्यकता असेल त्या ठिकाणी चारा छावण्या सुरू करण्याचीही परवानगी देण्यात आलेली आहे. जो आदेश सरकारने काढलेला आहे त्या आदेशामध्ये शेवटच्या 2 ओळीमध्ये सरकारने जिल्हाधिकाऱ्यांना हे स्पष्ट सांगितलेलं आहे की कोणतंही जनावर चाऱ्यापासून वंचित राहता कामा नये. हा आधीच्याच आदेशात नमूद केलेलं आणि त्याच्यासाठी पूर्ण व्यवस्था जिल्हाधिकाऱ्यांनी करायची आहे, अन्यथा जिल्हाधिकाऱ्याला जबाबदार धरण्यात येईल, अशाही सूचना यापूर्वीच्याच आदेशात काढण्यात आलेल्या.
पण आता चारा छावण्या सुरूच झाल्या, बंदच झालेल्या नाही, त्यामुळे हा प्रश्न आता मिटलेला आहे. पण याच्या बरोबरीला या झाल्या शासकीय अधिकाऱ्यांनी म्हणजे आमच्या जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिल्यानुसार सुरू असलेल्या छावण्या. काही ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांच्या असं निदर्शनास आलं की मोठ्या प्रमाणावर महिन्यापासून छावण्या बिना परवानगीने उभ्या आहेत. आणि अशा बिना परवानगीने ज्या छावण्या उभ्या आहेत तर त्या छावण्यांना इतर छावण्या ज्या मान्यता प्राप्त आहेत त्याप्रमाणे पैसे द्यावे अशाही मागण्या त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भामध्ये अधिकृत छावणीमध्ये आपले जनावर पाठवा अथवा नवीन परवानगीसाठी अर्ज करा आणि परवानगी मिळाल्यानंतरच त्या ठिकाणी जनावरं वगैरे ठेवा. म्हणजे शासन तुम्हालाही त्या स्वरूपामध्ये कायद्यात नियमात असेल ते अनुदान देईल अशा सूचना केल्यानंतरही अशा छावण्या सुरू आहेत. त्यामुळे परत आम्ही आवाहन करतोय की अशा ज्या बिना परवानगीने छावण्या सुरू त्यांना मोजता येत नाही आम्हाला. जिथं परवानगी आहे तिथंच अधिकारी जातात, तिथंच मोजतात, तिथंच अहवाल आमच्या इकडे असून त्यानुसार आम्ही पैसे देतो. पण बिना परवानगीने ज्या छावण्या चालू आहेत त्याचा आमच्याकडे रिपोर्ट नाही. किती जनावर आहे, किती खर्च झाला याची आम्हाला कल्पना नाही. कारण अनधिकृत छावण्या रेग्युलरही करता आल्या असत्या परंतु त्याची माहिती नाही. म्हणून आम्ही त्यांना वारंवार सांगितलं की जनावर आमच्याकडे पाठवा, काळजी घेऊ. साधारणतः प्रत्येकच जिल्ह्यामध्ये 200च्या वर नव्यानं छावण्यांना परवानगी द्यावी असे अर्ज जिल्हाधिकाऱ्यांकडे आलेले आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केल्या की आवश्यकता असेल त्या त्या ठिकाणी तुमच्याच लेवलला तुम्ही परवानगी द्या, त्यांनाच अधिकार दिलेले असेल. पिण्याच्या पाण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा मागच्या आठवड्यामध्ये मंत्रिमंडळ उपसमितीची मिटिंग झाली होती. त्यावेळेस काही अधिकार जिल्हाधिकाऱ्यांच्या पण वाढवण्यात दिलेले. पूर्वी दुरुस्ती वगैरे करण्यासाठी 10 लाख रुपये होते, ते आता 20 लाख केले. नवीन तात्पुरती पाणीपुरवठा योजना करायची होती तर 50 लाखापर्यंतचे अधिकार जिल्हाधिकाऱ्याला होते आणि 15 लाख 15 लाख होते, 50 लाख आयुक्ताला होते. त्याच्यावर शासनाने आता जिल्हाधिकाऱ्यालाच त्या ठिकाणी 50 लाखाचे अधिकार दिलेले, आयुक्ताला त्या ठिकाणी 5 कोटीपर्यंत अधिकार दिलेले. शासनाच्या मान्यतेने त्यांनी या ठिकाणी असा पाणीपुरवठा करावा, शासनाच्या मान्यतेने त्यांनी हे करावं अशा सूचना त्यांना केलेल्या आहेत. मागेल त्याला काम या योजनेनुसार मनरेगाचा एक आराखडा तयार करण्यात आलेला आहे. आणि साधारणतः 5 किलोमीटरच्या आत काम मिळावं अशा सूचना दिलेल्या आहे. यासाठी लागणारा निधी हा जिल्हाधिकाऱ्याकडे वर्ग करण्यात आलेला. आणि ग्रामपंचायतीला त्या गावच्या मजुरीचे पैसे देण्याचे अधिकार दिलेले आहे. आता ग्रामपंचायतच त्या गावचे अधिकार तिथे पैसे देणं हे करणं जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी करेल, जिल्हाधिकारी ग्रामपंचायतकडे सरळ जमा करेल ऑनलाईन पद्धतीने आणि ते त्यांना ते जॉब कार्ड काढण्यात असतात.